नमस्कार. आज आपण जो व्हिडिओ पाहत आहोत तो आहे ग्रामरचा तिसरा व्हिडिओ आणि त्याचा विषय आहे फिगर्स ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय तर भाषा अलंकार किंवा भाषा अलंकार. अलंकार म्हणजे काय तर भूषणे किंवा दागिने. शरीराची शोभा दागिन्यांनी खुलते, तसेच भाषा सुंदर व्हावी म्हणून भाषेत भूषणांचा अलंकारांचा उपयोग केला जातो. विशेषतः पद्यात किंवा कवितेत त्याचा उपयोग केला जातो. गद्यात देखील असे भाषालंकार वापरले तर लेखन जास्त प्रभावी होते. A figure of speech is a poetic device that consists of words and phrases which can be used in such a way to make the meaning more pointed or graphic. The use of figure of speech creates imagery in the reader's mind and highlights the meaning. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ती कविता वाचता, ती कविता वाचताना तुमच्या मनामध्ये एक छानसं चित्र तयार होतं आणि त्या शब्दाच्या माध्यमातून ते चित्र तुमच्या मनामध्ये रेखाटलं जातं आणि त्याचा अर्थ आपल्याला जास्त छान पद्धतीने कळतो. आता इथं मी फिगर ऑफ स्पीच असं प्रत्येक वेळेला लिहिण्यापेक्षा FOS असा त्याचा उल्लेख केलेला आहे. FOS म्हणजेच काय तर फिगर ऑफ स्पीच. Figures of speech are not only used in poetry, but they can also be used in prose to make the text more understandable. जसं मी आधी सांगितलं तसं फक्त पद्यातच नाही किंवा कवितेतच नाही तर कधी कधी गद्यात देखील अशा फिगर ऑफ स्पीचचा जर आपण उपयोग करून घेतला तर ते जे आपलं लिखाण आहे ते जास्त प्रभावी होतं, समजायला जास्त सोपं जातं. फिगर्स ऑफ स्पीच आर बेस्ड ऑन, हे जे भाषालंकार असतात ते कशावर तरी आधारित असतात. तर त्याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत ज्याच्यावरती ते आधारित असतात. पहिलं आहे कंपॅरिझन किंवा तुलना. सो फिगर ऑफ स्पीच बेस्ड ऑन कंपॅरिझन आर सिमिली, मेटाफर, पर्सॉनिफिकेशन अँड एपोस्ट्रॉफी. काही भाषा अलंकार हे विरोधाभास किंवा विरुद्धार्थी शब्द वापरलेले असतात त्याच्यावरती आधारित असतात. त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रास्ट इंग्लिशमध्ये. सो द फिगर ऑफ स्पीच बेस्ड ऑन कॉन्ट्रास्ट आर antithesis, oxymoron, epigram, paradox, euphemism, irony and litotes. कधी कधी भाषालंकार हे शब्दांच्या रचनेवरती देखील अवलंबून असतात किंवा त्याच्यावर देखील आधारित असतात. सो द फिगर ऑफ स्पीच बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन आर एक्सक्लेमेशन, इंटरॉगेशन, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स, हायपरब्ली किंवा हायपरबोल, टॉटोलॉजी, रिपिटेशन, इन्व्हर्जन अँड ट्रान्सफर्ड एपिथेट. काही भाषालंकार हे आवाजावरती किंवा उच्चारावरती देखील अवलंबून असतात. सो द फिगर्स ऑफ स्पीच बेस्ड ऑन साऊंड आर alliteration, pun and onomatopoeia or onomatopoeia. So some figures of speech are based on connection. काही भाषालंकार हे नातं दाखवणारे किंवा तो दुवा दर्शवणारे शब्द त्याच्यात वापरलेले असतात. त्या कोणत्या तर सिनेक्डोक आणि मेटॉनमी. पहिली आणि बेसिक फिगर ऑफ स्पीच आहे सिमिली. सिमिलीला आपण म्हणतो उपमा. इट इज अ लॅटिन वर्ड विच मीन्स लाइकनेस. खरं तर हा शब्द जो आहे तो लॅटिन ओरिजिनचा आहे आणि त्याचा अर्थ आहे सारखेपणा. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो लाइकनेस. इट इज अ कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स, ऑब्जेक्ट्स, इव्हेंट्स विच हॅव ॲट लीस्ट वन थिंग इन कॉमन. याच्यामध्ये काय असतं तर दोन वस्तूंमध्ये, दोन गोष्टींमध्ये किंवा दोन घटनांमध्ये तुलना केलेली असते किंवा त्याच्यामध्ये काहीतरी एखादी गोष्ट जी असते ती एकसारखी असते. इट एम्प्लॉईज वर्ड्स सच ॲज, लाईक, सो, ॲज. मग या फिगर ऑफ स्पीच मध्ये पर्टिक्युलरली खास करून लाईक, सो, ॲज यापैकी एक शब्द वापरलेला असतो. आपण उदाहरण बघूया. लेट अस सी द एक्झाम्पल. आय वॉन्डर्ड लोनली ॲज अ क्लाउड. आता मी फिरतोय इकडे तिकडे, एकटाच फिरतोय. कशासारखा? एखाद्या एखाद्या ढगासारखा. मग इथे शब्द कोणता वापरला गेलाय? ॲज. The loneliness and wandering of the poet is compared to that of the cloud. अजून एक उदाहरण मी इथे दिलेलं आहे. He plays like Sachin. तो कोणासारखा खेळतो? सचिन तेंडुलकर सारखा तो खेळतो. The game played by the person is compared to that of Sachin. म्हणजेच काय? The figure of speech used in this particular line is simile. सिमिली सारखेच दुसरी फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर, ज्याला आपण मराठीमध्ये रूपक असं म्हणतो. आता इथे मी मराठी शब्द वापरलेले आहेत. अगदी शब्द असा तो नाहीये. सर्वसाधारणपणे त्याचा अर्थ समजावा
अशा दृष्टिकोनातून ते शब्द वापरलेले आहेत. इट इज अ वर्ड ऑफ लॅटिन ओरिजिन. परत एकदा मेटाफर हा शब्द लॅटिन इंग्लिश मधला आहे. which means comparison not directly stated. It is an implied simile. आता सिमिली आणि मेटाफर दोन्ही जवळजवळ सारख्या फिगर ऑफ स्पीच आहेत. बोथ आर मिअरली सेम बट विथ अ डिफरन्स. मग फरक काय आहे यांच्यामध्ये? सिमिलीमध्ये जसे ॲज, लाईक, सो हे शब्द वापरले जातात, तसे शब्द मेटाफर मध्ये वापरले जात नाहीत आणि म्हणून त्याला म्हणतात की इनडायरेक्ट कंपॅरिझन. तुलना आहे पण अप्रत्यक्ष. सिमिलीमध्ये जी तुलना असते ती प्रत्यक्ष आहे आणि मेटाफर मध्ये जी तुलना आहे ती अप्रत्यक्ष तुलना आहे. एक्झाम्पल, ही इज सचिन इन द मॅच. म्हणजे काय? तो खेळतो सचिन सारखा असंच सांगितलेलं आहे, पण आपण डायरेक्टली काय म्हटलं की तो सचिनच आहे. पण इथं कंपॅरिझन आपण ज्याला म्हणतो त्याला म्हणतो इनडायरेक्ट. का? तर लाईक, ॲज, सो असे शब्द वापरलेले नाहीत म्हणून. इट मीन्स ही प्लेज ॲज सचिन प्लेज. Here the words as, like, so are not used and the comparison is indirect. अजून एक उदाहरण आहे इथे. Dreams are stories we write up in sleep. Here dreams are compared to stories. तिसरी फिगर ऑफ स्पीच आहे पर्सॉनिफिकेशन किंवा चेतना गुणोक्ती अलंकार. Inanimate object or abstract ideas or qualities are spoken of as if they were persons or human beings. इथं अशा गोष्टी ज्या आपल्याला दिसत नाहीत किंवा ज्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलू शकत नाही, अशा सगळ्या गोष्टींना अशा पद्धतीची उपमा दिलेली असते की जणू काही ते जिवंत आहेत, माणसं आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलतोय. आता 10वीला जी कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक वेळेला ओ मून गिव्ह मी मूनलाईट अशा पद्धतीचे शब्द वापरलेले आहेत. तर तिथं तो चंद्राशी तो मुलगा बोलतोय. खरं तर प्रत्यक्षपणे आपण चंद्राशी बोलत देखील नाही आणि म्हणून तिथे कुठलीही फिगर ऑफ स्पीच यूज केलेली आहे त्याचा आपण विचार करू शकतो. ऍक्च्युली तिथे यूज केलेली फिगर ऑफ स्पीच आहे एपॉस्ट्रॉफी. पण एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं की पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय, तर अशा वस्तू, आता चांदण्या असतील, चांदण्यांशी आपण कसं बोलतो, किंवा एखादी घरातली कुठली तरी वस्तू आहे ती आपल्याला खूप प्रिय असते. आपल्याकडे एक छोटंसं टेडी बेअर असतं, ते टेडी बेअर आपल्याला फार आवडत असतं आणि आपण त्याच्याशी मनातल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगत असतो. ते टेडी बेअर जरी आपल्याशी बोलत नसलं तरी आपण त्याच्याशी एखादी व्यक्ती आहे, एखादा माणूस आहे असं समजून बोलत असतो. अशा वेळेला ते पर्सॉनिफिकेशन किंवा एपॉस्ट्रॉफी असू शकतं. आता पर्सॉनिफिकेशन आणि एपॉस्ट्रॉफी ह्या दोन्हीही साधारण एकसारख्या फिगर ऑफ स्पीच आहेत, पण परत त्यांच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला दोन्ही फिगर ऑफ स्पीच जेव्हा मी समजावून सांगेन त्यावेळेला तुम्हाला तो नेमका फरक काय आहे ते जाणवेल. They are compared to a person with respect to some quality. Example, stars began to peep. Here the stars are given the human quality of peeping. चांदणे आहेत आणि ते असं म्हणतात की चांदण्या डोकावतात रात्रीच्या वेळेला. मग आता इथे चांदण्यांना जी माणसाची एक क्रिया करायची पद्धत आहे ते पीपिंग किंवा डोकावणे ही क्रिया चांदण्यांना दिलेली आहे. अजून एक एक्झाम्पल इथं आहे. The sun looked with fiery eyes upon the earth below. Here the sun is given the human quality of looking. मग बघणे, कोण बघतं? माणसं बघू शकतात किंवा जिवंत गोष्टी बघू शकतात. आता इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे की सन इज लुकिंग, चंद्र बघतोय आणि म्हणून इथे यूज केलेली जी फिगर ऑफ स्पीच आहे त्याला म्हणतात पर्सॉनिफिकेशन किंवा चेतना गुणोक्ती अलंकार. पर्सॉनिफिकेशन सारखीच पुढची फिगर ऑफ स्पीच आहे एपोस्ट्रॉफी. त्याला म्हणतात परोक्ष संबोधन. आता हा जो शब्द आहे मी आधी पण सांगितलं की शब्दाचे शब्द त्याचा साधारण डिक्शनरी मधनं मी अर्थ शोधून काढला आणि तो काय आहे तो समजावा म्हणून मी लिहिलेला आहे. त्याला तेच म्हणत असतील असं नाही. Inanimate objects or abstract ideas or qualities are spoken to directly as if they were living beings. मी मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. मग आता इथं डायरेक्ट चंद्राशीच तो मुलगा बोलतोय आणि त्याला चंद्राचा प्रकाश मागतोय, म्हणून इथं फिगर ऑफ स्पीच कोणती होते? एपोस्ट्रॉफी होते. एक्झाम्पल, स्टार्स गेट रेडी टू पीप. आता आधीचं उदाहरण बघा आणि नंतरचं बघा. स्टार्स बिगॅन टू पीप आणि स्टार्स गेट रेडी टू पीप. स्टार बिगॅन टू पीप म्हणजे चांदण्या काय करतात हे आपण सांगितलंय.
आणि इथल्या जो सेकंड जे एक्झाम्पल इथं घेतलं आपण एपॉस्ट्रॉफीचं, त्याच्यात काय म्हणलेलं आहे, चांदण्यांशी आपण बोलतोय आणि त्यांना सांगतोय की आता रात्र झालेली आहे, आता तुम्ही दिसणार आहात आम्हाला आणि आता तुम्ही डोकावायला तयार राहा. Here the person is directly addressing or speaking to stars as if they were persons. Oh God bless me. आपण देवाशी बोलतो ना, प्रार्थना करतो की नाही, तेव्हा नेमकं काय करत असतो, देवाशी प्रत्यक्षपणे बोलतोय. तर म्हणून त्यावेळेला आपण कुठले फिगर ऑफ स्पीच वापरत असतो, तर एपोस्ट्रॉफी. हिअर द पर्सन इज डायरेक्टली स्पीकिंग टू गॉड. पर्सॉनिफिकेशनचं अजून एक छान उदाहरण मला आता एकदम आठवलं, ते मी तुम्हाला सांगते. काही दिवसांपूर्वी एक ऍड यायची टेलिव्हिजनवरती इन्व्हर्टरची, आणि त्याच्यामध्ये तो इन्व्हर्टर बाजारातनं चालतोय, त्याला हात आहेत, पाय आहेत, आणि मग ते एक टॅगलाईन वापरतात त्याच्यामध्ये, एसी चल रहा है. मग आता एसी प्रत्यक्ष चालू शकतो का, नाही. मग एसीला चालण्याची ही माणसाची क्रिया दिली आणि तिथं काय वापरलं, चेतना गुणोक्ती अलंकाराचा तिथे त्यांनी उपयोग केलेला आहे. आता परत पाचवी आणि सहावी फिगर ऑफ स्पीच जर तुम्ही बघाल, इफ यू सी द फिफ्थ अँड द सिक्स्थ फिगर ऑफ स्पीच, अगेन दे हॅव अ लिटल बिट ऑफ सिमिलॅरिटी बट अगेन विथ अ डिफरन्स. पाचवी आणि सहावी जी फिगर ऑफ स्पीच आता मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यात देखील थोडासा साम्य आहे आणि थोडासा फरक देखील आहे. पाचवी फिगर ऑफ स्पीच आहे अँटीथिसिस. मग आता अँटीथिसिस म्हणजे काय, तर विरुद्ध अर्थी शब्द वापरलेले असतात. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, when two opposite words are used in two different clauses, then the figure of speech is antithesis. Example, speech is silver but silence is golden. इथं स्पीच म्हणजे काय, बोलणं, सायलेन्स म्हणजे काय, शांत राहणं. मग आता बडबड आणि शांत राहणं हे विरुद्ध अर्थी शब्द झाले. Here two opposite words, speech and silence, are used in two different clauses. वेगळे वेगळे क्लॉजेस आहेत, शब्दसमूह वेगळे आहेत, त्याच्यामध्ये हे विरुद्धार्थी शब्द वापरलेले आहेत. आता अँटीथेसिस आणि ऑक्सिमोरॉन, सो व्हॉट इज द डिफरन्स अँड व्हॉट इज द सिमिलॅरिटी? सो डिफरन्स यू ऑल विल अंडरस्टँड. सिमिलॅरिटी इज अगेन ऑपोजिट वर्ड्स आर युज्ड. विरुद्धार्थी शब्द वापरलेले असतात पण पद्धत वेगळी आहे. ती कोणती? टू ऑपोजिट वर्ड्स इन मीनिंग आर प्लेस्ड नेक्स्ट टू इच अदर. एका शेजारी एक असे दोन विरुद्धार्थी शब्द वापरलेले असतात. आणि अँटीथेसिस मध्ये दोन विरुद्धार्थी शब्द वेगळ्या वेगळ्या क्लॉजेस मध्ये वापरलेले असतात, म्हणजेच ते एकमेकांपासून दूर असतात. आणि ऑक्सिमोरॉन मध्ये ते एकमेकांच्या जवळ असतात. एक्झाम्पल, दिस इज अँड ट्रू लाईज. ट्रू म्हणजे काय, सत्य. लाईज म्हणजे काय, असत्य. द ट्रू आणि लाईज हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत, एका शेजारी एक आहे. सो इफ यू सी इन दिस एक्झाम्पल, दिस इज अँड ट्रू लाईज, द वर्ड ट्रू and the word lie are placed next to each other. Therefore, it is called as oxymoron. Another example I have written here, he is regularly irregular. आता रेग्युलर आणि इरेग्युलर हे विरुद्धार्थी शब्द झाले आणि ते एकमेकांच्या शेजारी आहेत. So the word regular and irregular are opposite to each other and they are placed next to each other. Therefore, the figure of speech is oxymoron. सातवी फिगर ऑफ स्पीच, द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज इन्व्हर्जन. मग इन्व्हर्जन म्हणजे काय, तर वाक्य रचनेचा क्रम बदललेला असतो. आपण बोलतो ना त्यावेळेला कधीतरी, म्हणजे वाक्याचा जो एंड असतो तो सुरुवातीला म्हणतो आणि जी सुरुवात असते ते शेवटी म्हणतो. वाक्य रचना बदलली की त्याला एक लय मिळते, त्याला एक चाल मिळते, आणि म्हणून इन्व्हर्जनचा उपयोग बरेचसे कवी बऱ्याच ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. सो व्हॉट इज इन्व्हर्जन? इन्व्हर्जन इज the words are not put in a proper prose. आता मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज युअर नेम, तुम्ही काय सांगता, माय नेम इज सो अँड सो. बरोबर आहे, ही आपली नेहमीची वाक्यरचना झाली. मग याच्यातच आपण इन्व्हर्जनचा उपयोग कसा करू शकतो? पहिल्यांदा तुम्ही तुमचं नाव सांगता आणि मग नंतर तुम्ही इतर गोष्टी सांगता. समजा मी असं म्हणलं की माय नेम इज वर्धन, हे झालं नेहमीचं वाक्य. आणि हेच वाक्य जर मी इन्व्हर्जन मध्ये सांगायला गेले तर कसं म्हणेन, वर्धन इज माय नेम. लगेच त्याला एक चाल मिळते, एक लय मिळते. मग इथे आपण कशाचा उपयोग केला, इन्व्हर्जन. सो आय हॅव चेंज द सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. इन्स्टेड ऑफ सेइंग माय नेम इज वर्धन, आय सेड वर्धन इज माय नेम. Here the example is, upon the time the sparrows chirp.
The correct sentence construction is the sparrows chirp upon the time. But here the sentence construction is changed. वाक्य रचना बदललेली आहे आणि म्हणून इथं figure of speech आहे and so the figure of speech used here is inversion. Next figure of speech 8 hyperbole or hyperbole म्हणजेच काय अतिशोक्ती. कुठलीही गोष्ट अति करून सांगायची. 1000 वेळा सांगूनही तुला कळत नाही. I have told you 120 times still you don't understand. मग खरंच 1000 वेळा सांगितलेलं असतं का? खरंच 120 वेळा सांगितलेलं असतं का? नाही. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं तरी पण कळालं नाही की मग असा आपण शब्द वापरतो. 1000 वेळा सांगूनही कळत नाही. I told you 120 times and still you don't understand. याला म्हणायचं exaggeration, अतिशोक्ती. It means exaggeration. Things are explained much greater or smaller than they actually are. एखादी गोष्ट छोटीशी असते पण ती मोठी करून सांगतो आपण. त्याला म्हणायचं हायपरबली किंवा एक्झॅगरेशन. आता इथले एक्झाम्पल्स बघूया आणि मग त्याचा अभ्यास करूया. शी क्राईड ओशन्स ऑफ टीयर्स. रडत होती पण किती? बादली भर. आपण म्हणतो ना किती रडतीयस, तर काय बादली आणून देऊ का? बादली पण भरेल. द ऍक्ट ऑफ क्राईंग इज एक्झॅगरेटेड. म्हणजे जे रडणं आहे ते अति करून सांगितलेलं आहे. द ओल्ड मॅन फिनिश द गूज विथ इट्स बीक अँड बोन्स. आता कुठलाही माणूस जेव्हा नॉन व्हेजिटेरियन फूड खातो तेव्हा त्या नॉन व्हेज मधलं हाडं खात नाही किंवा त्या पक्ष्याची चोच खाऊ शकत नाही. पण इथं त्यांनी कसं सांगितलं? अतिशोक्ती करायची आहे ना आपल्याला, म्हणून त्यांनी काय सांगितलं? द मॅन फिनिश द गूज विथ इट्स बीक अँड बोन्स. सगळं खाऊन टाकलं. म्हणजेच काय? हिअर द ऍक्ट ऑफ इटिंग इज एक्झॅगरेटेड. किती अति प्रमाणामध्ये त्या माणसाने खाल्लंय ते सांगितलेलं आहे. 9th figure of speech is alliteration किंवा त्याला आपण मराठीमध्ये अनुप्रास असं म्हणतो. Repetition of letters having the same beginning sound. मग काही शब्दांचा उच्चार, आपल्याला रायमिंग वर्ड्स माहिती आहेत ना, रायमिंग वर्ड्स किंवा यमक जुळणारे शब्द, त्याचं काय असतं? शेवटचा उच्चार सारखा असतो. पण जेव्हा अनुप्रास हा भाषालंकार वापरला जातो त्यावेळेला किंवा when we use alliteration as a figure of speech, instead of repeating the ending sound, the beginning sound is repeated. The beginning sound is same and therefore it is called as alliteration. Example, the bubbles rose and burst around. आता इथं bu bubbles burst. तुमच्या लक्षात आलं असेल की bu चा उच्चार जो आहे तो परत परत झालेला आहे. So the sound of bu is repeated pleasingly and therefore the figure of speech used here is called as alliteration. दहावी figure of speech आहे repetition. The 10th figure of speech is repetition. यालाच आपण मराठीमध्ये पुनरावृत्ती असं म्हणतो. परत परत तीच गोष्ट करणे. In this figure of speech, the words are repeated for emphasis or stress. एखाद्या गोष्टीवरती भर देऊन सांगणे यासाठी तेच ते शब्द पुन्हा वापरलेले असतात आणि म्हणून त्याला म्हणतात रिपिटिशन किंवा पुनरावृत्ती. आता इथे एक्झाम्पल बघा किती छान आहे. सो लिटल दे रोज सो लिटल दे फेल. सो लिटल हे शब्द जे आहेत ते पुन्हा पुन्हा वापरले. द वर्ड्स सो लिटल आर रिपीटेड फॉर एम्फसिस. इथेच तुम्हाला अजून एक फिगर ऑफ स्पीच बघायला मिळेल. रोज आणि फेल. रोज म्हणजे उंच जाणे, फेल म्हणजे पडणे. कुठली फिगर ऑफ स्पीच झाली असेल सांगा बरं. दोन ऑपोजिट वर्ड्स आहेत आणि वेगळ्या वेगळ्या फ्रेजेस मध्ये यूज केले. इथे आणखीन एक फिगर ऑफ स्पीच आपल्याला बघायला मिळते ज्याचं नाव आहे अँटीथिसिस. आता पुढचा जो प्रकार आहे रायमिंग वर्ड्स, हा फिगर ऑफ स्पीचचा प्रकार नसून आपल्याला राईम स्कीम लिहायची असते त्यावेळेला याचा उपयोग होतो. म्हणून मी इथे मुद्दामून सांगते तुम्हाला रायमिंग वर्ड्स किंवा यमक जुळणारे शब्द. So rhyming words is not a type of a figure of speech, but rhyming words are used in poems and therefore I am telling about it. The ending sound of the words is repeated to give a musical effect. आपण नेहमी बघतो ना हिंदी गाणी, मराठी गाणी स्पेसिफिकली प्रत्येकाच्या ठिकाणी यमक जुळणारे शब्द वापरलेले असतात. आपण सुद्धा अगदी दोन ओळी जरी खरडायला गेलो तरी सुद्धा आपण काय विचार करतो? अरे यमक जुळणारे जर शब्द वापरले ना तर छान वाटेल. आपण बायकांना नेहमी उखाणे बघता घेताना तुम्ही ऐकलं असेल तुमच्या आईला वगैरे.
तर त्यामध्ये काय वापरलेले असतात, यमक जुळणारे शब्द वापरलेले असतात आणि ह्यालाच म्हणतात रायमिंग वर्ड्स. टू आयडेंटिफाय द रायमिंग वर्ड्स, they should be identified according to the pronunciation. आता रायमिंग वर्ड्स आहेत का नाही हे कसं ओळखायचं? नुसतं शब्दाचे शेवटचे जे अल्फाबेट्स आहेत ते सेम आहेत, सारखे आहेत, मग ते रायमिंग होतात का? नाही. बऱ्याच वेळा असं होतं की शेवटचे जे प्रत्येक शब्दाचे जे शेवटचे अल्फाबेट्स असतात ते सेम असतात, पण ते राईम होतील असं नाही, ते यमक जोडणारे असतील असं नाही. So what is important is to identify the rhyme, words should be pronounced. One should not merely identify if the word is rhyming by seeing the spelling. For example, play, say, hey, me. आपल्याला इथं कळतं की शेवटचा जो उच्चार आहे तो सारखा आहे आणि म्हणून याला आपण म्हणतो रायमिंग वर्ड्स. आता हे रायमिंग वर्ड्स कोणत्या पॅटर्न मध्ये वापरलेले आहेत, कोणत्या पद्धतीने वापरलेले आहेत, त्याप्रमाणे त्याच्यावरनं आपण काय डिसाइड करतो, तर आपल्याला एक प्रश्न असतो ना नेहमी की फाइंड द राईम स्कीम ऑफ द पोयम. कवितेमध्ये कोणती राईम स्कीम वापरलेली आहे ती सांगा. पुष्कळ वेळेला ए बी सी बी वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं राईम स्कीम्स वापरलेल्या असतात. बरोबर आहे. कधी कधी राईम स्कीमच वापरलेली नसते, मग त्याला आपण ब्लँक वर्स, फ्री वर्स असं काहीतरी म्हणतो. आणि ते कळावं म्हणून मी तुम्हाला रायमिंग वर्ड्स बद्दल देखील आता इथे सांगितलेलं आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज युफेमिझम किंवा शिष्टोक्ती. अप्रिय गोष्ट सौम्य भाषेत सांगणे. So unpleasant things or harsh facts are expressed in a mild way to make it more pleasant. आता पूर्वीच्या काळी जेव्हा हॉटेलमध्ये वगैरे जायचे, आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण कॉमन प्लेसेसला जातो, when we visit to public places or common places, at that time you see that there is a sign of a cigarette, image of a cigarette, and a red sign is given on it, a red cross is given on it, and it is written no smoking. बरोबर आहे ना? मग ही पूर्वी लिहायची पद्धत होती, पण आता त्यांनी काय केलेलं आहे, आता थोडंसं माइल्ड आणि चांगल्या पद्धतीने सांगितलं की लोकांना समजतं, म्हणून ते तिथं काय लिहितात, थँक्यू फॉर नॉट स्मोकिंग. ती छोटीशी सिगारेट असते, त्याच्यावरती लाल रंगाने रेष देखील, क्रॉस देखील मारलेला असतो, पण सांगायची पद्धत जेव्हा बदलते, जेव्हा ते शब्द जेव्हा छान पद्धतीने वापरले जातात, तेव्हा समोरची व्यक्ती ऐकते, ते हार्श वाटत नाही, ते आपल्याला जाचक वाटत नाही, त्रासदायक वाटत नाही. इथे एक एक्झाम्पल आहे, एंट्री फॉर पास होल्डर्स ओनली. याचा अर्थ काय की ज्यांच्याकडे पास नाही त्यांनी येऊ नये. आपण एखाद्या बिल्डिंग मध्ये जातो, सो व्हेन वी एंटर अ पर्टिक्युलर बिल्डिंग, सो व्हेन यू आर एन आउटसाइडर यू हॅव नो प्लेस फॉर पार्किंग. सो व्हॉट डू दे से, थँक यू फॉर नॉट पार्किंग हिअर, आउटसाइडर्स मे पार्क देअर व्हेइकल्स आउटसाइड द गेट्स. हे ऐकायला कसं वाटतं, छान वाटतं, असं वाटतं की ओके बाबा ठीक आहे, आपण बाहेर गाडी लावूया. बरोबर आहे ना? सो दीज वर्ड्स आर क्वाइट माइल्डर अँड दॅट इज वाय द फिगर ऑफ स्पीच यूज्ड हिअर इज कॉल्ड एज युफेमिझम. आता कधी कधी डेथ किंवा मृत्यू हे अतिशय कठीण गोष्ट आहे समजायला किंवा सांगायला, तो मेला बघ अशा पद्धतीने बोलतात लोक. नाही, पण जेव्हा युफेमिझम फिगर ऑफ स्पीच वापरली जाते तेव्हा काय म्हणतात, ही पास्ड अवे इन द स्टिल ऑफ नाईट, ही इज नो मोर. The next figure of speech is interrogation. यालाच मराठीमध्ये प्रश्न असं म्हणतात. सोपं आहे, आपल्याला माहिती, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस बद्दल आपण शिकत असतो. सो ही फिगर ऑफ स्पीच समजायला खरंच खूप सोपी आहे. इट इज अ स्टेटमेंट थ्रोन इन अ फॉर्म ऑफ अ क्वेश्चन. समटाइम्स इन पोएट्री इट मे नॉट एंड विथ अ क्वेश्चन मार्क ॲज वी यूज इन प्रोज. जसं गद्यामध्ये वाक्याच्या शेवटी आपण नेहमी म्हणतो ना, पंक्च्युएशन मार्क खूप महत्वाचा आहे. Punctuation marks are very important. So if you are writing a question, you have to give a question mark. If you are adding a question tag, you have to give a question mark. पण कवितेमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी चेंज होतात. कवितेला तसं बघायला गेलं तर कुठलेच नियम नसतात आणि म्हणून कधी कधी तो प्रश्न असू शकतो कवितेमध्ये आणि कधी कधी त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं किंवा कधी नसतं देखील, तरी देखील तो प्रश्न असू शकतो. अशा वेळेला जी फिगर ऑफ स्पीच यूज केलेली असते त्याला म्हणतात इंटरॉगेशन. So many a times what happens is, sometimes the poet uses a question in the poem but doesn't give a question mark, so it doesn't matter in a poetry and therefore it is called as interrogation. For example, who can deny
the hard work. Or, oh, the value of elderly who do not know. Next figure of speech, 14th is exclamation. आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस माहिती असतात किंवा उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो आपण त्याला. म्हणजेच काय, त्या वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन चं चिन्ह वापरलेलं असतं किंवा the exclamation mark is used at the end of a sentence is called as exclamatory sentence. So such kind of exclamatory sentences can also be used in poetry. मग अशी वाक्य कवितेमध्ये देखील वापरलेली असतात. मग त्या वेळेला जी फिगर ऑफ स्पीच असते त्याचं नाव आहे एक्सक्लेमेशन. Exclamatory statement is used to draw attention of the reader than using a mere statement. भावना आहेत ना, त्या व्यक्त करायच्या आहेत. मग एक्सक्लेमेशन मध्ये त्या जास्त छान पद्धतीने व्यक्त करू शकतो म्हणून. एक्झाम्पल, हाऊ स्वीट आर द फ्रुट्स ऑफ ॲडव्हर्सिटी. 15वी फिगर ऑफ स्पीच, द 15th फिगर ऑफ स्पीच इज आयरनी, उपरोधी बोलणे. So it is the use of words is contrary or opposite to what is actually written or said. म्हणजे म्हणायचं असतं एक आणि त्याचा अर्थ असतो वेगळा. बरोबर आहे. आपण खूप वेळेला असा शब्दप्रयोग करत असतो, असा वाक्यप्रयोग देखील करत असतो. माहितीये ना तू किती शहाणा आहेस ते. याचा अर्थ काय की ती व्यक्ती मूर्ख आहे असं आपल्याला म्हणायचं असतं. पण आपण शब्द कसे वापरले माहितीये तू किती शहाणा आहेस ते. आलं ना लक्षात. म्हणजे म्हणायचं एक आणि आपण म्हणतोय दुसरं. फॉर एक्झाम्पल, अ व्हेरी फाईन फ्रेंड यू आर टू फोरसेक मी इन ट्रबल्स. म्हणजे किती चांगला मित्र आहेस ना तू माझा, की मी जेव्हा अडचणीत आहे तेव्हा तू मला सोडून निघून गेलास. मग इथं काय म्हणलंय, फाईन फ्रेंड, खूप चांगला मित्र. पण खरं तर तो चांगला आहे का? नाही. का? कारण तो त्याला सोडून गेलेला आहे जेव्हा तो अडचणीत होता तेव्हा. Here the poet means that he is not at all a fine friend. इथं कवीला काय म्हणायचं आहे की तो अजिबात चांगला मित्र नाही. 16वी फिगर ऑफ स्पीच, द 16th फिगर ऑफ स्पीच इज ट्रान्सफर्ड एपिथेट. एपिथेट म्हणजे काय? विशेषण. आपल्याला माहितीये इथं ट्रान्सफर्ड एपिथेट म्हणजे काय, विशेषण वापरलेलं असतं एकासाठी पण ते लिहिलेलं असतं एकाबरोबर. थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, a qualifying adjective is transferred from a person to an object to which it does not belong. The man walked on a weary way. आता इथे बघा, द मॅन ला कुठलंही विशेषण वापरलेलं नाही. वे म्हणजे काय, रस्ता, त्याला वापरलेलं विशेषण काय आहे, विअरी म्हणजे कंटाळवाणी, टायर्ड. बरोबर आहे. आता इथे रस्ता टायर्ड असू शकतो का? रस्ता कंटाळवाणी असू शकतो का? थकलेला असू शकतो का? नाही. Here the way is not weary. रस्ता तर तोच आहे. बरोबर आहे. तो कसा कंटाळवाणी असेल? पण आपण जेव्हा त्या रस्त्यावरनं चालतो तेव्हा आपण कंटाळलेलो असतो. But the man is weary, the man is tired, and but the adjective is used for the way instead of using for a man. मग माणसासाठी ते विशेषण वापरायच्या ऐवजी रस्त्यासाठी ते विशेषण वापरले आणि म्हणून त्याला म्हणतात ट्रान्सफर्ड एपिथेट. नंतरची फिगर ऑफ स्पीच आहे टॉटॉलॉजी. द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज टॉटॉलॉजी. अनावश्यक पुनरुक्ती. म्हणजेच काय, द डिफरंट वर्ड्स हॅव्हिंग द सेम मीनिंग आर युज्ड. एकाच अर्थाचे दोन शब्द वापरलेले असतात त्याला म्हणतात टॉटॉलॉजी. एव्हर इन मोशन, ब्लित्सम अँड चेरी. ब्लित्सम आणि चेरी दोघांचाही अर्थ सेम आहे, दोघांचाही अर्थ सारखा आहे. हिअर ब्लित्सम अँड चेरी बोथ मीन हॅपी. पण एकच अर्थ असलेले दोन शब्द वापरले कवीनी, मग त्याला काय म्हणायचं, टॉटॉलॉजी किंवा अनावश्यक पुनरुक्ती. 18वी फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमॅटोपी किंवा ओनोमॅटोपोइया. ध्वनी अनुकरणात्मक शब्द. आता हे काय असतात? इट इज यूज ऑफ वर्ड्स दॅट सजेस्ट साऊंड. आवाज दर्शवणारे शब्द वापरलेले असतात. आपण म्हणतो ना कोकिळेचं पूजन, म्हणजे लगेच आपल्याला तो आवाज, कोकिळा कशी ओरडते तो आपल्याला बरोबर ऐकू येतो. एक्झाम्पल, अपॉन द टाइम द स्पॅरोज चर्प. चिमण्यांचा चिवचिवाट. चिवचिवाट म्हणलं की आपल्याला कळतं की चिमण्या कशा ओरडतात. हिअर द वर्ड चर्प सजेस्ट साऊंड. इथे जो शब्द वापरलेला आहे चर्प,
याच्यामुळे आपल्याला काय कळतो, त्याचा आवाज लक्षात येतो आणि म्हणून इथं वापरलेली फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमॅटोपोइया किंवा ओनोमॅटोपी. पुढची फिगर ऑफ स्पीच आहे इमेजरी. म्हणजे काय, डोळ्यापुढे चित्र उभे करणे. मी तुम्हाला सांगितलं होतं अगदी सुरुवातीला जेव्हा फिगर ऑफ स्पीच बद्दल सांगितलं तेव्हा, जेव्हा अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं फिगर ऑफ स्पीच किंवा भाषा अलंकार वापरले जातात त्यावेळेला आपल्याला छानसं डोळ्यापुढे चित्र तयार होतं आणि त्यालाच आपण इमेजरी असं म्हणतो. तर आता इथं देखील इमेजरीचा त्याने वापर केलेला आहे. या ओळीमध्ये त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, आधी फिगर ऑफ स्पीच समजून घेऊया. इट हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग सेन्सरी एक्सपिरियन्स टू द रीडर. म्हणजे वाचकाच्या मनामध्ये ते चित्र तयार करतं. इट इज यूज ऑफ डिस्क्रिप्टिव्ह ऑर फिगरेटिव्ह वर्ड्स ऑर लँग्वेज इन ऑर्डर टू रिप्रेझेंट थिंग्स, ऍक्शन्स, इमोशन्स, आयडियाज. मनामध्ये काहीतरी चालू आहे पण ते लोकांच्या मनामध्ये उतरवायचं आहे, त्यांच्या पुढे ते चित्र उभं राहायला पाहिजे. मग त्यासाठी ज्या पद्धतीने शब्द वापरले जातात त्याला इमेजरी असं म्हटलं जातं. इमेजरी या फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल बघूया. लेट अस सी द एक्झाम्पल ऑफ द फिगर ऑफ स्पीच इमेजरी. एक्झाम्पल इज इंकी डार्क नाईट. हे एक्झाम्पल आहे रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतल्या एका ओळीचं हे उदाहरण आहे. डार्क नाईट म्हणजे काय, काळोखी रात्र. किती काळोखी? शाई असते ना आपली, इंक किंवा शाई, ज्याचा रंग गडद निळा किंवा गडद काळा असतो, तर तितकी काळोखी ती रात्र आहे. असं म्हटल्यानंतर इंकी डार्क म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे बरोबर येतं की किती मोठा काळोख असेल, केवढा गडद अंधार असेल. शेवटची फिगर ऑफ स्पीच म्हणजे ह्या व्हिडिओ मधली, खरं तर ही शेवटची नाहीये, अनेक फिगर ऑफ स्पीच आहेत, पण आपण जर 9वी 10वीला आपल्याला कोणते कोणते फिगर ऑफ स्पीच असतात त्याचा जर अभ्यास केला तर प्रामुख्याने ज्याचा अभ्यास आपण करतो त्यापैकी 20 फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला आज सांगितल्या. पन म्हणजे काय बघूया. पन मीन्स व्हॉट. पन म्हणजे शब्दांची कोटी किंवा श्लेष. इट इज अ प्ले अपॉन वर्ड्स. मला वाटतं 9th स्टँडर्डला एक कविता आहे ज्याच्यामध्ये पन याचा उपयोग केलेला आहे. आता एक्झाम्पल बघूया. व्हॉट डज हॅपीनेस डिपेंड अपॉन? इट डिपेंड्स अपॉन द लिव्हर. आपण शब्दांची कोटी, तुम्ही कुठलेही म्हणजे असे हास्य विनोदाचे सिरियल्स बघत असाल त्याच्यामध्ये पनचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. शब्दांची कोटी करून एक शब्द पण 2 अर्थाने तो वापरला जातो. मराठी भाषा तर खूप छान पद्धतीने अशा पद्धतीने वापरली जाऊ शकते. त्याच्याबद्दल ही फिगर ऑफ स्पीच आहे. मग आता इथं त्याचा अर्थ काय आहे. हिअर द वर्ड लिव्हर हॅज 2 मीनिंग्स. आता लिव्हर म्हणजे काय. लिव्हर म्हणजे यकृत किंवा पित्ताशय आणि लिव्हर म्हणजे काय, जगणारा देखील. मग व्हॉट डज हॅपीनेस डिपेंड अपॉन, मग आनंद कशावरती अवलंबून असतो, तो माणूस कसा जगतो याच्यावरती तो आनंद अवलंबून असतो. मग आता इथं लिव्हर म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये 2 एकदम अर्थ येतात. मग इथं लिव्हर सुद्धा म्हणता येतं. पित्ताशय जर बिघडलं असेल तर आपण आनंदी कसे राहू, आणि म्हणून इथं वापरलेली फिगर ऑफ स्पीच आहे पन. द वर्ड लिव्हर हॅज 2 मीनिंग्स. One is a liver, internal organ of the body, and one is a liver, the person who lives. And therefore, the figure of speech used here is called as pun. In today's video, we learned 20 figures of speech. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 भाषालंकारांचा किंवा फिगर्स ऑफ स्पीच यांचा अभ्यास केला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.